फक्त 2 वर्ष जुना पक्ष आणि थलपती विजय याच्या पक्षाचा आता थेट मुख्यमंत्री होणार आहे. हे विजय यांनी कसं केलं? तर सगळ्यात पहिलं कारण म्हणजे महिलांना दर महिन्याला 2,500 रुपये सन्मान निधी देण्याची घोषणा विजय यांनी केली होती. यासोबतच 200 युनिट मोफत वीज आणि 6 गॅस सिलेंडर मोफत देण्याचं आश्वासनही दिलं होतं. ही घोषणा विजय यांच्यासाठी गेम चेंजर ठरली. एवढंच नाही तर महिलांना लग्नासाठी 8 ग्रॅम सोनं देण्याची घोषणा त्यांनी केली होती. दुसरं कारण म्हणजे तमिळनाडूच्या राजकारणात निर्माण झालेली रिकामी जागा. करुणानिधी आणि जयललिता यांच्या निधनानंतर तमिळनाडूच्या जनतेला एका खंबीर आणि नव्या पर्यायाची गरज होती. जयललिता यांच्या निधनानंतर AIMDKची कामगिरी खालावत चालली होती. DMK आणि AIADMK या दोनच पक्षांना पाहून लोक कंटाळले होते. अशा वेळी विजय यांनी एक फ्रेश चेहरा म्हणून लोकांसमोर स्वतःला सादर केलं आणि जनतेने त्यांना भरभरून कौल दिला. तिसरं कारण म्हणजे विजय यांनी आपला फोकस हा बरोबर तरुणांवर ठेवला. तमिळनाडूतली युवा पिढी आणि पहिल्यांदा मतदान करणाऱ्या मतदारांनी विजय यांना आपला आयकॉन मानलंय. बेरोजगारी आणि शिक्षणासारख्या प्रश्नांवर विजय यांनी ज्या प्रकारे संवाद साधला, रोजगार देण्याचं आश्वासन दिलं, तो संवाद थेट तरुणांच्या हृदयाला भिडला. आजच्या सोशल मीडियाच्या जगात तरुणांची ताकद ही विजय यांच्यासाठी गेम चेंजर ठरली आहे. चौथं कारण म्हणजे तमिळनाडूचा इतिहास पाहिला तर तिथे सिने कलाकारांनी नेहमीच राजकारणावर राज्य केलंय. MGR असोत किंवा जयललिता, तिथल्या जनतेने कलाकारांना देवासारखं मानलंय. त्यामुळे विजय यांची मास हिरो आणि गरिबांचा कैवारी ही इमेज त्यांच्या प्रचारात खूप महत्त्वाची ताकद बनली. त्यांच्या चित्रपटातील डायलॉग्स आता राजकीय सभांमध्ये गाजले आणि त्याचाच फायदा हा निवडणुकीतही झाला. पाचवं कारण म्हणजे विजय यांनी फक्त ग्लॅमरवर निवडणूक लढवली नाही, त्यांनी भ्रष्टाचार, सरकारी शाळांची अवस्था आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सडेतोड भूमिका घेतली. त्याचा अजेंडा लोकांसमोर स्पष्ट होता. त्यामुळे केवळ शहरीच नाही तर ग्रामीण भागातल्या मतदारांनीही त्यांच्यावरती विश्वास दाखवला. त्यासोबतच त्यांची वर्षानुवर्ष जमिनीवर काम करणारी टीम होती. निवडणुका जाहीर होण्याआधीपासूनच हे लोक गरिबांना मदत करणं, विद्यार्थ्यांची फी भरणं आणि रक्तदानासारखी कामं करत होते. त्यामुळेच मतदारांसाठी विजय हे फक्त पडद्यावरचे हिरो नव्हते तर संकटात धावून येणारा माणूस बनले होते. त्यामुळे थलपती विजय यांना हे सगळं सहज शक्य झालं. तुम्हाला काय वाटतं? जागा तर जिंकल्या, पण आता विजय तमिळनाडूचे पुढचे मुख्यमंत्री बनतील का? हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि सरकारनं आम्हाला सबस्क्राईब करायला विसरू नका.